पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तळघर सापडलेलं आहे आणि या तळघरामध्ये एक दगडी मूर्ती, नाणी आणि चतुर्भुज मूर्ती सापडलेली आहे। कान्होपात्रा ते लक्ष्मी मंदिर परिसरामध्ये हे तळघर सापडलेलं आहे। चतुर्भुज मूर्ती ही कोणत्या काळातली आहे याची उत्कंठा सध्या सगळ्यांना आहे। सुरुवातीला या भुयारामध्ये हे खरं तर भुयार सापडलं, तळघर सापडलं। तळघरामध्ये गेल्यानंतर तिथे माती होती, मात्र ही माती बाजूला केल्यानंतर आतमध्ये इतक्या वर्षांची साचलेली धूळ बाजूला केल्यानंतर तिथे एक चतुर्भुज मूर्ती सापडलेली आहे। त्याचप्रमाणे इतरही लहान मोठ्या मूर्ती 6 मूर्ती इथे सापडल्यात। तसंच जुन्या काळातली काही नाणी सुद्धा इथे सापडलेली आहेत, पादुका सुद्धा दिसून येत आहेत। मात्र हे सर्व कुठल्या काळातील आहे, हे तळघरात का ठेवण्यात आलं, या सगळ्याचा शोध, या सगळ्यामागचा इतिहास अजून समोर यायचा आहे आणि त्याची उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहे। आणि आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, प्राथमिक जी माहिती यावरनं येते, ही मूर्ती कशी दिसतेय, ही नाणी, त्या नाण्यांवरची काही निशाणं, यावरनं काही अंदाज बांधलाय का इथे जे पुरातत्व खात्याचे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं? प्रचंड आनंदाचं वातावरण सगळ्या वारकरी पंथातल्या लोकांमध्ये पाहायला मिळतंय, कारण इतकी पुरातन असलेली ही मूर्ती जी आहे ती या निमित्तानं सगळ्यांच्या समोर आली। चतुर्भुज असणारी ही मूर्ती आहे। प्राथमिक जी चर्चा आहे ज्यामध्ये ही मूर्ती विष्णू महाराजांची असल्याचं बोललं जात आहे। अर्थात पुरातत्व विभागाचे सगळे अधिकारी किती वर्षांपूर्वीची ही मूर्ती आहे, नेमके काय पैलू या सगळ्या मूर्तीवरती पाहायला मिळत आहेत, किती वर्ष जुनी ही मूर्ती आहे, ब्रह्मा विष्णू महेश अशा पद्धतीनं चतुर्भुज मूर्ती असल्याची चर्चा प्राथमिक मूर्ती पाहिल्यानंतर, मूर्तीचं स्वरूप पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते। खरं म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणी असं असणाऱ्या पांडुरंगाच्या रूपाच्या चरणी असलेल्या भुयारात हे सगळं जेव्हा मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे तेव्हा अशा पद्धतीनं जी तळघरातली ही मूर्ती बाहेर आली, सगळ्यांच्या समोर आली, तेव्हा एक पुरातन ठेवा बाहेर आल्यानंतर जो आनंदाचा सगळ्यांमध्ये भाव आपल्याला पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या वस्तू आहे ज्यामध्ये चांदीची नाणी देखील पाहायला मिळतात। किती वर्षांपूर्वीचा हा सगळा ठेवा आहे याचा तपास पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होईल। मात्र एक मूर्ती जी आहे जी अत्यंत सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल। एक भाव असतो, जी सेवा असते ती प्रत्येकजण या वारकरी पंथातले नव्हे तर वेगवेगळ्या पंथातले लोक जे भावनेनं श्रद्धेनं मूर्तीची पूजा करतात, मूर्तीपूजा मानणारे जे सगळे लोक आहेत ते विठ्ठलाची जशी मनोभावे पूजा करतात तशीच वेगवेगळ्या संतांची, वेगवेगळ्या देवांची पूजा करतात। आणि आता आणखी एक जी मूर्ती इतक्या वर्षांनंतर समोर सगळ्यांच्या येते आहे तेव्हा आनंदाचा भाव असताना सगळ्यांना उत्सुकता आहे। खरं म्हणजे ही वर्ष किती जुनी मूर्ती आहे, नेमकी कोणत्या देवाची ही मूर्ती आहे, चतुर्भुज मूर्ती असल्यामुळे ही मूर्ती विष्णू महाराजांची असावी अशा पद्धतीचा जो अंदाज आहे तो पुरातत्व विभागाचे अधिकारी सांगतीलच की तपासणी केल्यानंतर कशा पद्धतीचा आहे। मात्र वारकऱ्यांच्या जर आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या तर प्रत्येक जण आज आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतोय। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, मनात किंवा बोलताना आनंद आहे की इतक्या वर्षांपूर्वीचा जो ठेवा आहे तो आज या निमित्तानं बाहेर आलेला आहे। अगदी, आणि यामागच्या इतिहासाचीही सगळ्यांना जसं तू म्हणतोय उत्कंठा लागलेली आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि या संदर्भात मंदिर समितीतर्फे काय प्रतिक्रिया देण्यात आली आपण जाणून घेऊया। मध्ये एक 5 बाय 5 फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे। तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे। वरून 2 आणि 3 मोठ्या दगडी मूर्त्या, 2 छोट्या आणि एक पादुका, असे एकूण 6 ऑब्जेक्ट तिथे दिसून येतात। तो मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या, खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल 5 पैसे 10 पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो, माती काढायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागेल। त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ती मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो।